परभणी शहरासह जिल्ह्यातील घरफोडी प्रकरणांचा उलगडा. स्थानिक गुन्हे शाखेची दुहेरी कारवाई. समन्वयित कारवाईत 5 आरोपी जेरबंद. गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश. परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध भागात घडलेल्या घरफोडी प्रकरणांचा स्थानिक गुन्हा शाखेने यशस्वी उलगडा करत एकाच वेळी 2 महत्त्वाच्या कारवाया केल्या आहेत. या दुहेरी कारवाईत एकूण 5 आरोपींना अटक ताब्यात घेण्यात आलं असून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवा मोंढा पोलीस ठाणे हद्दीतील शंकरनगर परिसरात मागील वर्षी घडलेल्या घरफोडी प्रकरणांचा तपास करताना पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. गस्तीवर असलेल्या पथकाला कृष्णा अण्णा शिंदे हा रामकृष्ण नगर हमालवाडी परिसरात आल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान त्याने अण्णा उर्फ दुररी मारुती शिंदे आणि किरण रमेश शिंदे यांच्या साथीने घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत उर्वरित दोन्ही आरोपींना क्रांतीनगर परिसरातून अटक केली. या प्रकरणात सोन्याचे दागिने व इतर साहित्य असा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या संदर्भात भारतीय न्यायसंहिता BNS कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस स्टेशन दैठणा गुन्हा रजिस्टर नंबर 09/2025 व पोलीस स्टेशन सेलू गुन्हा रजिस्टर नंबर 258/2025 येथे दाखल असलेल्या घरफोडी प्रकरणांचाही पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणात महादू तुकाराम हरेगावकर राहणार मेरखेल स्टेशन तालुका पूर्णा व बालाजी भोसले राहणार जुना पेडगाव रोड परभणी या आरोपींना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी त्याच्या इतर साथीदारांसह गुन्हे केल्याची कबुली दिली असून चोरीचा मुद्देमाल पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळे यांच्या नेतृत्वात पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार यांच्यासह अंमलदार मधुकर चट्टे, निलेश भुजबळ, सुग्रीव केंद्रे, RB जाधव, सूर्यकांत फड, रंगनाथ दुधाटे, शेख फरियोद्दीन, दीपक मुडीराज, हनुमान ढगे, हुसेन हनवते यांनी कारवाईत मोलाची भूमिका बजावली. या प्रभावी कारवाईमुळे घरफोडीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला.